हाय फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. मी आहे सोनाली आणि आज मी माझ्या फॅमिलीसोबत आलेली आहे सिंहगड वॉटर पार्क. सिंहगड वॉटर पार्क इथे येण्याचं कारण की लहान मुलांसाठी हा एक बेटर ऑप्शन आहे, कारण इथे फार खोलवर असे स्विमिंग पूल नाही आहेत. सगळ्यात आधी आम्ही आलेलो आहोत काउंटरवर आम्ही पर पर्सनचे चार्जेस पाहिले तर फक्त पर पर्सनसाठी 699 आणि लहान मुलांसाठी 200 रुपये चार्जेस होते. आणि यामध्ये तुम्हाला भेटणार आहे अनलिमिटेड लंच. तर लंचचा टायमिंग आहे 2:30 वाजता. आणि इथे आल्यावर आम्ही तिकीट काढून घेतले. नंतर त्यांनी जे रिस्ट बेल्ट दिले होते ते आम्ही सगळ्यात आधी हातामध्ये घालून घेतले. त्यानंतर तुम्ही मागे पाहू शकता लंचसाठी एक हॉल आहे. त्या हॉलमध्ये मुलांची धावपळ चालू होती खाण्यासाठी, कारण घरून कोणी आम्ही काय असं खाऊन आलोच नव्हतो. पण आम्हाला तिथे पोहोचण्यासाठी बऱ्यापैकी उशीर झालेला. आणि आल्यावर आधी लंच केला आणि नंतर आम्ही सिंहगड वॉटर पार्कच्या इकडे जाण्यासाठी निघालो. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे हा आहे लंच हॉल आणि इथे आपण सगळे लंच करणार आहोत. सेल्फ सर्विस आहे आणि अनलिमिटेड जेवण आहे. आम्ही गेलो तेव्हा फारशी गर्दी नव्हती, कारण एकाच रोडला 3 वॉटर पार्क आहे. कृष्णा वॉटर पार्क, सिंहगड वॉटर पार्क आणि एक डोंजे क्रेझी किड्स वॉटर पार्क तिथे आहे. तुम्ही पाहू शकता लंच केला. लंचमध्ये चपाती, भाजी, पाटवडीची भाजी, डाळ आणि स्वीट्स होते, राईस होता, कोशिंबीर होती. खूप हेल्दी असं छान जेवण होतं. म्हणजे लंच फार छान होता. लहान मुलांनी पण इझिली खाल्लं. फार असं तिखट नव्हतं आणि अनलिमिटेड असल्यामुळं पोट भरून आपल्याला जेवताही येतं. म्हणजे पैसा वसूल इतकं असं छान जेवण होतं. त्यानंतर आम्ही कॉस्ट्यूम घेतला 50 रुपये. एका माणसासाठी 50 रुपये चार्जेस. तुम्ही पाहू शकता इथे कॉस्ट्यूम घातल्यानंतर आम्ही इकडे आलेलो आहोत स्विमिंग पूलमध्ये. स्विमिंग पूलच्या इथे आल्यावर आम्ही आमचं सामान ठेवण्यासाठी एक लॉकअप घेतलेलं. त्या लॉकअपमध्ये आम्ही आमचं सामान ठेवलं. आणि इथे मी बघताय तुम्ही की मी तुम्हाला स्लाईड्स दाखवत आहे. मोठ्या माणसांसाठी सुद्धा स्लाईड्स आहेत आणि लहान मुलांसाठी सुद्धा सेपरेट असे कमी हाईट्सच्या आणि फार असं खोल नसलेल्या स्विमिंग पूलमध्ये स्लाईड्स आहेत. तर तुम्ही पाहू शकता लहान मुलांसाठी हा बेटर ऑप्शन आहे. म्हणजे तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर तुम्ही नक्कीच या वॉटर पार्कला व्हिजिट करा, कारण कमी चार्जेस आहे आणि फार असं टेन्शन नाही. मुलांना पाण्यामध्ये खेळायला सोडलं तर ते त्यांचे खेळू शकतात. म्हणजे माझ्या मते 5 वर्षाच्या आतील मुलांसाठी हा एक बेटर ऑप्शन आहे. क्रेझी डोंजे पार्कला, ॲक्टिव्हिटी पार्कला जायचं होतं आम्हाला, पण तिथे आम्हाला उशीर झाला. त्यामुळे आम्ही त्याच्या शेजारीच हे होतं सिंहगड वॉटर पार्क, इथे व्हिजिट दिली. पण खूप छान वाटलं. तुम्ही पाहू शकता खूप छान असं वॉटर पार्क आहे. लहान मुलांसाठी स्पेशल स्लाईड्स आहेत, ट्यूब्स भरपूर आहेत पाण्यात खेळण्यासाठी. आणि मोठी माणसंसुद्धा इथे आपण आरामात स्लाईड्सवरून एन्जॉय करू शकतो. इथे पहा मुलांचं व्हिडिओ रील्स बनवणं चालू होतं. फार कमी वेळेत आणि अचानक हा आमचा प्लॅन ठरला, पण खूप अशी मज्जा आली, छान वाटलं. तुम्ही पाहू शकता हे छोटे दोघं किती छान एन्जॉय करत आहे, बहीण भाऊ. त्यांच्या हाईटनुसार हे बऱ्यापैकी व्यवस्थित पाणी आहे. इथे बघा ही माझी कझन्स आहे, ती पण घसरून पडली, पण तिने खूप छान एन्जॉय केलं इथे पण. इथे वेव्स पूलसुद्धा आहे. वेव्स पूलचा टायमिंग झाल्यानंतरच आम्ही तिथे गेलो, कारण गर्दी होती थोडीफार. म्हणलं लहान मुलांसाठी जरा जास्त गर्दी नसेल तेव्हाच जावं. वेव्स पूल म्हणजे काय होतं, समुद्रासारख्या लाटा तिथं कृत्रिमरित्या तयार केल्या जातात. त्या तिथे लाटा असतात त्या येतात
स्विमिंग पूलमध्ये. आणि नंतर तुम्ही पाहू शकता माझ्या मागे जे सुंदर असं एक गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये तुम्ही लहान मुलांसाठी इतर ॲक्टिव्हिटी आहेत ज्या, म्हणजे एखाद्या मुलाला जर पाण्यात जायचं नसेल, त्याला आवडत नसेल, तर तुम्ही ह्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा लहान मुलांसाठी करून घेऊ शकता आणि एन्जॉय करतील मुलं लहान. असं खूप छान असं हे वॉटर पार्क आहे. नंतर आम्ही गेलो स्विमिंगनंतर आम्ही रेन डान्सला गेलो. रेन डान्स तुम्ही पाहू शकता. सुरुवातीला तिथे खूप प्रेशरने गार असं थंड पाणी सोडण्यात आलं. पण नंतर आम्ही रिक्वेस्ट केल्यानंतर जरा स्पीड कमी करण्यात आला. कारण जे छोटे होती मुलं त्यांना काय तेच पाण्याचा प्रेशर सहनच होत नव्हता. एकदम तोंडावर पाणी येत होतं. खूप थंड असं पाणी होतं. गरम झाल्यामुळे एकदम थंड पाण्यात जाणं पण लहान मुलांना खूपच आवडलं तिथे. खूप छान असं त्यांनी डान्स केला. खूप लाऊडस्पीकरमध्ये, मोठ्या लाऊडस्पीकरमध्ये गाणी चालू होती. भरपूर अशा तिथे ॲक्टिव्हिटीज आहेत. तुम्हीसुद्धा कधी आलात तर या वॉटर पार्कला नक्कीच व्हिजिट द्या. खूप छान असं हे वॉटर पार्क आहे. लहान मुलांसाठी तर माझ्या मते एक बेटर ऑप्शन आहे. आम्हाला फारच लेट झाल्यामुळं आम्ही फक्त 4 तासासाठी तिथे थांबलो होतो. आणि हे सगळं खेळून झाल्यावर लहान मुलांचं आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. पण जाता जातासुद्धा थोडासा तुम्हाला व्ह्यू दाखवते. हे बघा, जाताना अशी एंट्री आहे बॅकनी एक्झिटला. आणि जाताना थोडंसं पुन्हा वॉटर पार्कला 2 मिनटासाठी मुलांना थांबवलं होतं. त्यांनी पुन्हा तिथं जाऊ असं सांगितलं. म्हटलं 2 मिनटं मुलांना सोडलं तिथे. जर तुम्ही पण सुट्ट्यांचा काही असा प्लॅन करत असाल तर नक्कीच या सिंहगड वॉटर पार्कला, सिंहगड रोडला नक्कीच व्हिजिट द्या. खूप कमी पैशामध्ये खूप छान अशा ॲक्टिव्हिटीज आहेत आणि विशेष म्हणजे लहान मुलांसाठी एक सुंदर असा बेटर छान असा ऑप्शन आहे. तर नक्कीच तुम्ही या वॉटर पार्कला व्हिजिट करा. कीप वॉचिंग. थँक्यू.